मोरगावला तर गेलतो कबड्डीचे सामने पाहिले, पण इथं जबरदस्त भांडणे चालू झाले. तर पोट्टे तुम्हाला तर मालूमच आहे, आज दुपारी आपण गेलतो कबड्डीचे सामने पाहिले मोरगावले, पण तिथं काहीच चालू नव्हतं. काऊन की ते सामने रात्रीचे चालू होणार होते. म्हणून आम्ही 3 तिघाडा काम बिगाडा डायरेक्ट निघालो मोरगावले जायसाठी. मोरगावात आल्याबरोबर सगळ्यात पहिले जिथं सामने भरणार होते तिथं गेलो. आम्ही याच्या पहिलेपासूनच मॅचा चालू होईल होते. माळेगाव वर्सेस पारस लागेल होती. आणि माळेगाव टीम तर तुम्हाला मालूमच असेल पोट्टे हो, तुम्ही कबड्डी पाहत असताना तर लय टफ टीम आहे भाऊ. पारसले हारून दाखवूनच दिलं ते. आता दुसरी मॅच लगेच लागणार होती. तुमच्या भावानं जागा शिटून ठेवली. दुसरी मॅच पुंडा वर्सेस पाळोदी होणार होती. पोट्टे मला तर काही मालूम नाही दोन पैकी कोणती टीम टफ आहे. ते पुढे मालूमच पडणार कोणती जिंकणार आणि कोणती हारणार. मॅच तर खतरनाक झालती, पण आखरी बाजी पाळोदीनच मारली. पण मॅच आता एका मागे एक लागू राहिलं. मतलब आता मॅच लागणार होती वानखेड वर्सेस आगर. या मॅच मध्ये जिंकायचे चान्सेस मला आगरचे वाटू राहिले, कारण की आमच्या गावात आगर खेळायला आलती लय खतरनाक खेळत जाय. पण ही मॅच तर लय खतरनाक झालती. यायचा रेडर पॉईंट आहे आणि तिकून यायचा बी रेडर पॉईंट आहे. पण आखरी बाजी तर आगरनच मारली. मॅच झाल्यावर आम्ही बसेलोच होतो तर मागून कल्ल्या हल्ल्याचा आवाज आला. पाहायला जातो तर काय मागं तर खतरनाक वाले भांडणं चालू होते. मग मी स्वतःला म्हटलं भावा याच्या मधात काही जायला नाही पुरत, कारण की याच्या मधात गेलो की दबून मरणं आहे आपल्याला. पोट्टे भांडण्याच्या आहे ना तर मॅच थांबल्या होत्या. चला पोट्टे आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या.